नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शिंदे साहसवरती तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आज दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली तलाठी भरती याचा निकाल लागलेला आहे. तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की या भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे की नाही झालं, त्यानंतर माझा एक्झाममध्ये रॉ स्कोर काय होता आणि माझा एक्सपिरियन्स कसा होता. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, राज्य शासनाने घेतलेली कोणतीही परीक्षा देण्याची ही माझी पहिली वेळ होती. या अगोदर मी राज्य शासनाची कोणतीही स्पर्धा परीक्षा दिलेली नव्हती. तर मित्रांनो, तलाठी भरतीचा मी फॉर्म हा रायगड जिल्ह्यातून भरलेला होता. याचं कारण एकच की मित्रांनो, रायगडमध्ये जागा सर्वात जास्त होत्या. तर मित्रांनो, मध्यंतरी एक आपल्याला लिस्ट जाहीर केलेली होती नॉर्मलाइज स्कोरची. माझा नॉर्मलाइज स्कोर मित्रांनो 188.54 होता. तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये. तर आणि त्यानुसार माझी रँक ही इथे 112वी दिसते. पण ॲक्च्युली 111 आणि 112 या दोघांचे स्कोर सेमच आहे. माझा जो वरचा मुलगा आहे आणि माझी दोघांचे देखील स्कोर एक्झॅक्ट सिमिलर आहे. तर मित्रांनो, माझं सिलेक्शन झालं आहे का? माझं सिलेक्शन मित्रांनो झालेलं नाही आहे. सिलेक्शन माझं होणार नाही याची मला थोडीसा अंदाज होताच. कारण जसं की तुम्ही इथे पाहू शकता, रायगड जिल्ह्यामध्ये टोटल 241 पदं भरायची होती. त्यामधली सर्वसाधारण पदी ही 92 होती. आता याच्यामध्ये पण काय आहे की ही राज्य शासनाची भरती असल्यामुळे याच्यामध्ये उभं आणि आडवं दोन्ही प्रकारे आरक्षण लागतं. ही गोष्ट माझ्यासाठी नवीन होती, पण मला फॉर्म भरल्यानंतर ही समजलेली. तर जर दोन्ही आरक्षणाचा, उभ्या आणि आडव्या आरक्षणाचा जर विचार केला तर माझं रँक येईल माझं किंवा माझं लिस्टमध्ये नाव येईल याच्याबद्दल मला अंदाज कमीच होता. पण त्याचबरोबर जी आत्ता वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्याच्यामध्ये देखील माझं नाव नाही आहे. हा थोडासा धक्का होता. वेटिंग लिस्टमध्ये नाव येईल असं मला वाटलेलं, पण ठीक आहे, वेटिंग लिस्टमध्ये देखील माझं नाव आलेलं नाही आहे. आपण दुसऱ्या पार्टकडे जाऊया की माझा ॲक्च्युली रॉ स्कोर काय होता आणि माझा ह्या एक्झाममध्ये अटेम्प्ट काय होता. इथे तुम्ही बघू शकता, इथे मी एक रँक IQ वेबसाईट आहे तिचा स्क्रीनशॉट लावलेला आहे. तर तिथे तुम्हाला दिसतंय पॉझिटिव्ह मार्क 166, निगेटिव्ह मार्क 0 आणि बोनस मार्क 6, टोटल मार्क 172. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपली तलाठीची जी आन्सरशीट होती ती 2 वेळा आली. तर जी सुरुवातीला आन्सरशीट आली तिच्यामध्ये माझा स्कोर 168 होता आणि त्यानंतर वाढून तो 172 झाला. याचं कारण असं आहे मित्रांनो की त्या आन्सरशीटमध्ये जो एक क्वेश्चन होता जो मी करेक्ट, म्हणजे मला जो त्यांनी करेक्ट दिलता तो ॲक्च्युली रॉंग होता. आणि त्यानंतर जे मी 3 प्रश्न करेक्ट सोडवले होते ते त्यांनी पहिल्या ह्याच्यामध्ये रॉंग दिलते, ते सुधार होऊन करेक्ट झालते. तर अशा प्रकारे माझा स्कोर 172 झाला. तर तुम्ही इथे बघू शकता, गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये माझे टोटल 25 पैकी 24 प्रश्न बरोबर होते. टोटल गुण मला 48 मिळाले. इंग्रजीमध्ये 25 पैकी 24 माझे अचूक होते, टोटल गुण 48 मिळाले. GK मध्ये 25 पैकी 20 माझे अचूक होते, मला 40 मार्क मिळाले. आणि मराठीमध्ये 25 पैकी 18 मला 36 मार्क मिळाले. टोटल माझा जो रॉ स्कोर होता तो 172 होता. माझं 100 पैकी 86 प्रश्न बरोबर आले. आता रॉ स्कोर माझा 172 होता आणि तिथून तो वाढून 188.54 पर्यंत गेला. म्हणजे जवळपास 16 मार्कांची वाढ झालेली आहे नॉर्मलायझेशनमुळे. आता मित्रांनो, पहिली महाराष्ट्र शासनाने घेतलेली पहिली परीक्षा द्यायचा माझा एक्सपिरियन्स कसा होता मी सांगतो. तर मित्रांनो, ही एक्झाम जवळपास सोपीच होती. जवळपास मित्रांनो या परीक्षेसाठी 120 मिनिटं आपल्याला दिलेली होती. 50 मिनिटामध्ये 50-55 मिनिटामध्ये माझा संपूर्ण पेपर सोडवून झालेला होता. गणित मित्रांनो जवळपास 15 ते 20 मिनिटामध्ये झालेलं होतं. इंग्रजीला पण तेवढाच वेळ पकडा आणि राहिलेले 2 सेक्शन राहिलेले 20 मिनिटामध्ये झालेले होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा रॉ स्कोर सांगितलेला आहे. त्याचबरोबर जी काय माझी रँक होती ती देखील सांगितलेली आहे आणि माझं सिलेक्शन झालेलं नाही आहे किंवा माझं वेटिंग लिस्टमध्ये पण नाव नाही आहे. मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा की तुमच्यापैकी कुणाचं सिलेक्शन झालेलं आहे का, तुमचा स्कोर किती होता आणि तुम्ही फॉर्म कोणत्या जिल्ह्यामधून भरलेला होता. त्याचबरोबर तुमचा रॉ स्कोर काय होता आणि तुमचा नॉर्मलायझेशन स्कोर काय होता हे देखील तुम्ही सांगू शकता. जाता जाता मित्रांनो, एक अनाउन्समेंट आहे. टीम साहस तुमच्यासाठी घेऊन आलेली SSC GDची कंप्लीट बॅच. काही व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत आणि राहिलेले व्हिडिओ मी जसा वेळ मिळेल तसे टाकेनच, लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो.